नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर फेसबुकचा व्हिडिओ बघून यूट्यूबवरती आला असाल तर खरं तुमचं सगळ्यांचं खरंच खूप खूप धन्यवाद. आणि प्लीज यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा. इथं कमीत कमी मला 1000 फॉलोअर पूर्ण करायचे, म्हणजे सबस्क्रायबर पूर्ण करायचे. तर नक्की इथं आले असताना तर सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी ज्यांनी तिकडनं उत्तर कमेंटमध्ये बरोबर दिलं की त्यांनी विचारलं होतं लग्नासाठी का मी विचारलं होतं, त्यांनी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा की आमच्या दोघातून लग्नासाठी आधी कुणी विचारलं. ज्यावेळेस ते मुलाला भेटून रिटर्न मणिपूरला गेले, मी घरी गेलो माझ्या गावी. त्यावेळेस माझ्या आईने मला संपूर्ण विचारून घेतलं कोण होती, काय होती. तर मी आईला सगळं जे पण आहे ते क्लिअर सांगितलं. आणि तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा मी आणि ती आम्ही दोघं पहिल्यांदा भेटलो होतो, तेव्हापासून मी तिच्यापासून काहीच लपवलेलं नव्हतं. जी माझी जी पण परिस्थिती आहे ती क्लिअर कट सांगितली. जी आधी होती ती, जी मध्ये रिअल आहे ती, आत्ताची कंडिशन किंवा याच्या आधीची कंडिशन जे पण आहे ते क्लिअर कट सांगितलं होतं. आणि मी जे आधीपासून तिच्या संग खरं बोलत होतो, जे माझ्या मुलाविषयी वगैरे सगळं माझ्या पास्ट विषयी, ते खरंच माझ्या फायद्याचं झालं. आणि दुसरी गोष्ट माझ्या अजून एक फायद्याची अशी झाली की तिला मुलं आवडतात. तिला माझा मुलगा म्हणजे खूपच त्याच्यावरती जीव बसला त्याचा. आणि अजून एक गोष्ट अशी की मला कुठलंही व्यसन नसल्यामुळे तिला अजून जास्त ते एक प्लस पॉईंट, माझे हे 3 पॉईंट मला एकदम योग्य हे झाले. आता खरं सांगायचं म्हटलं, ती जेव्हा रिटर्न गेली तर माझ्या मनात तर खूप इच्छा होती की मी त्याला विचारावं लग्नासाठी. माझी काही केल्या हिंमत होत नव्हती, खरं सांगतो. कारण की माझ्यात आणि तिच्यात जी आत्ताची कंडिशन, म्हणजे जर बघितलं आमची त्यावेळीची कंडिशन, खूप आज जास्त अंतर होतं. कुठे तिचं गव्हर्नमेंट जॉब, पुढे माझं व्यवस्थित चालू होतं समजा, त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. पण माझं जो प्रॉब्लेम झालता किंवा माझ्याकडे एक माझा मुलगा, हे सगळं धरून तिच्यात आणि माझ्यात खूप जास्त अंतर होतं. आणि दिसण्यात पण मी एवढा चांगला नाही, आणि ती माझ्यापेक्षा खूप जास्त चांगली दिसण्यात. तुम्ही काही लोकांनी तर कमेंट तशा केल्यात, त्याच्यामुळे लपवण्यासारखं काहीच नाही. तर ती रिटर्न गेल्याच्या नंतर आम्ही डेली बोलत होतो, रोज बोलत होतो, सकाळ संध्याकाळ बोलत होतो. पण माझी काय तिला काही केलं हिंमत होईना विचारायची लग्नासाठी. 4-5 दिवसानंतर तिने मला एक प्रश्न केला, तुम्ही मुलासाठी आई का नाही बघत. आणि तेव्हाच मी तिला म्हटलं की अशी कुठून शोधू आई, कुठं शोधू आता त्याच्यासाठी की त्याला ऍक्सेप्ट करा. कारण आजकालच्या मुली तर डायरेक्ट म्हणतात की नाही, आम्हाला मुलगा नको. आणि मेन गोष्ट म्हणलं, त्यांना प्रॉपर्टी पण पाहिजे, काहीतरी नावावर पाहिजे, जमीन पाहिजे, काहीतरी घरदार काहीतरी पाहिजे. आणि म्हणलं मुलींनी अपेक्षा करणं असं वाईट काहीच नाही म्हणलं. पण सध्या माझी जी कंडिशन आहे त्याचं मी आधीच ऑलरेडी म्हणलं दुखण्यात सगळं हे झालेलं आहे. वरून म्हणलं माझ्याकडे माझा मुलगा आहे, म्हणलं मुलाला तर मी सोडू शकत नाही म्हणलं कुठं. आणि मी बिगर मुलाचा मी शक्यच नाही मला तयार होणं. मग तिनेच मला प्रश्न केला. आता हे तुमच्या जे इथं प्रश्न विचारला त्याचं उत्तर इथं आहे. तर तिने मला सरळ स्पष्ट विचारलं, जर मी तुमच्या मुलाची आई जर झाले तर. त्यांनी सरळ सरळ प्रश्न केला. म्हणजे व्हिडिओ कॉलवरती बोलत नाही दोघं. आणि तिने मला सरळ सरळ विचारलं की जर मी तुमच्या मुलाची आई म्हणून आले तर तुम्हाला आवडेल का. ते तुम्हाला खरं सांगतो, माझ्या पुढे एक असा क्षण होता की ते एक म्हण आहे आपल्याकडे, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे. तशी माझी तळाजाळती. कारण की माझी काही हिंमत होत नव्हती त्याला विचारायची. अक्षरशः त्यांनी मला समोर, माहित नाही का की माझा स्वभाव बघून म्हणा किंवा माझ्या मुलाची माझी कंडिशन बघून की काय, हे मला माहित नाही. खरं सांगतो, मी तिला विचारलं पण नंतर. तर तिने जे विचारलं, क्षणभर मी असं स्तब्ध झालो. तिला विचारलं आणि नंतर मी तिला परत प्रश्न केला. म्हणलं तू तर माझी कंडिशन सगळी बघितली म्हटलं, आणि म्हणलं आपल्यात खूप मोठा डिफरन्स आहे म्हणलं आपल्या दोघांमध्ये. म्हणजे जे सध्याची माझी कंडिशन आहे, तुझी कंडिशन आहे, तिने मला त्याच्याशी काही घेणं दिलं नाही. तिने त्यावेळेस मला अजून एक प्रश्न केला, का तर तसं पण माझ्याकडे बघून असं वाटत नाही कोणाला खरंच मला कुठलं व्यसन नाही किंवा मी दारू वगैरे पित नाही म्हणून. तिने मला त्यावेळेस परत विचारलं, मला एक सांगा, तुम्ही खरंच दारू वगैरे पित नाही ना. म्हणलं मी मुलाची शपथ घेऊन सांगतो, मी दारू वगैरे खरंच पित नाही, आणि आत्तापर्यंत मी आयुष्यात कधीच दारू पिलेलं नाही म्हणल्याच्या आधी पण. तिने मग मला तुमच्या कंडिशनची काहीच गरज नाही, काही घेणं देणं नाही, काही गरज पण नाही. तुम्ही याच्या आधी कमवलं होतं, नंतर दोघं मिळून कमवत, काही अडचण नाही, तुम्ही जसं ठेवता तसं मी राहीन म्हणे. आणि ती व्हिडिओ कॉलवरती माझं गावाकडचं घर सगळं जसं तुम्ही बघितलंय व्हिडिओमध्ये, तसं तिने गावाकडचं घर बघितलेलं होतं.
त्याच्यामुळं तिच्यापासून असं कुठली गोष्ट लपवलेली नव्हती. तर ज्या तिने मला लग्नासाठी विचारलं, तिला फक्त म्हणलं, माझी फक्त एकमेव अट आहे म्हणलं, की तू आज मुलाची आई होऊन येतेस, मला तुझ्याकडनं काही नसलं तरी चालेल म्हणलं, तू आई जशी तुझा जॉब सोडून आली, तर तुझं काय पण असेल ते काय करतेस तुझ्या इच्छेप्रमाणे म्हणलं सगळं. फक्त माझी एकच कंडिशन आहे, मी काही जरी झालं तरी मुलाला बाजूला करू शकत नाही. ते म्हणजे तुम्हाला जर एवढी गॅरंटी नसेल मुलाची, की मी मुलाला जीव लावेन की सांभाळेन की नाही, तर आपल्याला एवढा एकच मुलगा राहील, याच्यानंतर मुलं होऊन द्यायची नाही. ती जेव्हा असं म्हटली की एवढा एकच मुलगा, याच्यानंतर मुलं होऊन द्यायची नाहीत, एवढं बोलल्यानंतर माझ्याकडे का कोणता विषयच नव्हता. मी सरळ तिला विचारलं की मी जी इच्छा होती म्हणलं ती तूच बोलून दाखवलीस, माझी जी इच्छा होती ती तूच बोलून दाखवलीस, माझी हिंमत होत नव्हती म्हणलं तुला विचारायची, की कसं मी तुला विचारू म्हणून. ती म्हणे, मी जसे तिकडनं आले 4-5 दिवस झाले आपण दोघं बोलतोय, आणि तुमच्या बोलण्यात असं काही वेळा मला जाणवलं, पण तुमची हिंमत होत नाही आपल्या दोघांची कंडिक्शन बघून मला असं थोडंफार कुठेतरी जाणवलं बोलण्यामध्ये, म्हणून मी आज तुम्हाला विचारलं म्हणे, नाही तर मी उलट तुम्ही विचारायची वाट बघत होते. पण म्हटलं मी माझ्याकडनं हिंमत याच्यामुळे नाही झाली की मला माझी सध्याची परिस्थिती चांगली माहिती होती, काय आहे आणि काय नाही. त्याच्यामुळे म्हटलं खरंच माझं हिंमत झाली नाही म्हटलं. ती म्हणे काही हरकत नाही, जसं तुमचं हे म्हणली तसं मी राहील, मला तुमच्या गावाकडच्या घराची वगैरे कशाची अपेक्षा नाही, तुमचा जो पास्ट होता तो तिथंच सोडून द्या म्हणे, मला त्याशी काही घेणं नाही. खरं तुम्हाला सांगतो, तिने आत्तापर्यंत आल्याच्या नंतर कधी माझ्या पास्टमध्ये डोकून बघितलंय किंवा तुमच्या पहिल्या बायकोला काय होतं काय नव्हतं ह्या गोष्टीवर सुद्धा कधी काय बोलली. आणि 2025 मध्ये आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. आणि खरं सांगतो तुम्हाला, लग्नाला तिनेच पहिले, माझी खूप इच्छा होती की मी तिला विचारावं, पण माझ्याकडनं खरंच हिंमत नाही झाली, तर शेवट नाही वेळा झाली, तिनेच मला विचारलं लग्नासाठी. आणि ते म्हणतात ना, मी आता आधी पण म्हणलो की आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे, तशी तळ झाली ही. तर ज्यांनी कमेंटमध्ये उत्तर सांगितलं होतं की तिने विचारलं होतं लग्नाला, ते बरोबर आहे, खरंच आहे. पण खरं तर विचारलं मी पाहिजे, तर माझी काही हिंमत नाही झाली, जी कंडिशन होती त्याच्यामुळं. पण शेवट तिनेच विचारलं मला, तुम्ही माझ्याशी लग्न करताल का, मी मुलाची आई म्हणून चालेल का तुम्हाला. तर मी तिला लगेच हो म्हणून सांगितलं. तर ही होती आमची स्टोरी लग्नाची. आता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन आमचं लग्नाची झालं कधी काय वगैरे आम्ही केलं, मणिपूरमध्ये केलं का महाराष्ट्रात केलं, हे नक्की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि प्लीज एकच रिक्वेस्ट आहे, जर यूट्यूबवरती आला असताल, हा व्हिडिओ बघत असताल, तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. कारण की मला इथं कमीत कमी 1000 फॉलोअर पूर्ण करायचे, आणि फॉलोअर 1 वेळेस पूर्ण होते, पण इथं लागतात 4000 तास वॉचिंग टाईम, तो खूप मुश्किल पूर्ण होणं. त्याच्यामुळे जर आला असताल तर प्लीज व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा.